आनंद होत आहे तुम्हाबरोबर देवाचं वचन सादर करण्यासाठी देवबापांनी मला वेळ दिली आणि तुम्ही सर्वांनी मला वेळ दिली याबद्दल मी तुमचे आभारी आहे पुन्हा एक वार. आणि आजच्या दिवसाच्या पुन्हा एक वार तुम्हाला शुभेच्छा. पुढे सुरू करण्याआधी मला फक्त कुणाकडून तरी आपण काय शिकलो गेले 2 दिवस कुणीतरी मला सांगा. काय शिकलो आपण, कुणाबद्दल शिकलो, काय शिकलो आपण? फक्त 1-2 मिनिटांमध्ये मला सांगा, म्हणजे मला कळेल की आहे तुमचं सर्वांचं लक्ष. कोण आहे का इथे? बोला बोला बोला, कोणी पण बोला. कुणी पण सांगा, कुणी पण. काय शिकलो आपण? का फक्त अटेंडन्स दाखवून व्हिडिओ ऑफ करायचा आणि जाऊन झोपायचा, असं तर नाही ना आपण करत? शाबाचा विषय. हा, साबाचा विषयच. 20वा तत्व आपण शिकत आहोत. उदय, आपण 20वा तत्व शिकत आहोत, साबाचा विषय शिकत आहोत. पण त्या साबाताच्या टॉपिक मध्ये, विषयामध्ये आपण ज्या गहन गोष्टी आहेत, जे गूढ आहे, जे आपण शिकणार आहे आणि दुसऱ्यांनाही आपल्याला सांगायचं, आणि त्या उद्दिष्टानच हे आपण एवढ्या सकाळी जमत आहोत. आणि या उद्दिष्टानच मला वाटते साऊथ महाराष्ट्राने आणि आपल्यामध्ये त्याने केलेला करार. ओके, करार. प्रूफ्स आपण बायबल मधून किंवा सब्बाचा विषय प्रूफ्स आपण शिकत आहोत. आता ते कोणते कोणते प्रूफ्स आपण शिकलोय, जे आपण छाती ठोकपणे दुसऱ्यांना सांगणार आहे? ते पुनरुत्थान त्याच्या आदल्या दिवशी. ओके, करेक्ट. पुनरुत्थान त्याच्या आदल्या दिवशी त्याची उत्पत्ती, तयारीचा दिवस होता. बरं, व्हेरी गुड. आणखीन प्रूफ्स आपण शिकत आहोत. अजून कोणी? मॅडम, काल आपण बघितलं की लेंथ वर्ष म्हणजे 7व्या वर्षी सुद्धा जे काही लोक शाबात पाळत होते, तो वर्ष तेव्हापासून शाबात नव्हता. वर्ष. माणसाने म्हणजे इस्रायल लोकांनी तो सुरू केला. हा, बरोबर. हा 7वा दिवस हा देवाने निर्माण केलेला आहे. बरोबर, याच्याविषयी पण काल अगदी आपण बरोबर. म्हणजे काल आपण अगदी बरोबर. आणि हा विषय हा खूपच महत्वाचा विषय आहे. शाबात वर्ष म्हणून ते पाळत होते. दर 6 वर्ष काय करायची, पेरणी करायची, 7व्या वर्षी काय, म्हणजे असं त्यांनी ठरवलं होतं. पण लोकांना खरा साबात किंवा ज्यांना टीका करायची ते लोक बरोबर म्हणतात याचा अर्थ काय, हे पण लिहिले बायबल मध्ये. याचा अर्थ काय, म्हणून आपल्याकडे ते उत्तर पाहिजे. अजून काय? मानना. बरोबर. 6 दिवस देव बाप काय करत होता? मानना, फूड, अन्न पुरवत होता. पण देवाने काय सांगितलं की 6 दिवस काय आहे? तयारीचा दिवस आहे. त्या दिवशी तुम्ही भरपूर जमा करून ठेवा, कारण 7व्या दिवशी मी मानना पाडणार नाही. हे एक सत्य आहे, तथ्य आहे. ते देखील आपल्याला लोकांना सांगायचंय. मानना हे प्रूफ्स आहेत साबाताचे. आपण का साबात पाळतो? आपल्यावरती लोक आपल्याकडे बघताना काय म्हणतात? अरे हे काय साबात पाळणारे, हे जगाच्या विरुद्ध चाललेले लोक आहेत, असे कोण कोण टीका करतात ना, आपल्यावर टीका करतात. मला बरेच जण असे म्हणतात, अरे काय हे त्यांच्यामध्ये काय नुसते साबात करतात. अरे पण ते साबाताला किती महत्व आहे, हे तर मुख्य गोष्ट आहे. साबात ह्या भक्तीचं काय आहे? सगळ्या आपल्या भक्तीचं हे सार आहे. साबात हा एक सार आहे, मध्यबिंदू आहे, ज्याच्या भोवती वर्तुळ आहे. सगळं मध्यबिंदू, त्याच्या भोवती त्यालाच धरून काय आहे? सर्कल आहे. आपल्या धार्मिकतेचं आपलं जीवन त्याच्यावरती अवलंबून आहे.
आज्ञामध्ये येत होती आज्ञा मध्ये बदल. प्रभू ख्रिस्ताविषयी आपण ख्रिस्तानी कसा जगामध्ये ख्रिस्त हा काय आहे? येशू हा साबाताचा धनी धनी आहे. म्हटलेला आहे, साबाताचा धनी म्हटलेला आहे. आणि तो धनी म्हटल्यानंतर त्याच्या हातामध्ये सगळी सत्ता. हे साबात मोडून पण टाकला असता ह्याने, पण त्यांनी तसं नाही केलं. त्यांनी स्वतः करून दाखवलं, साबात पाळून दाखवला आणि आपल्याला ते करायला सांगितलं. आता आपण पुढच्या टॉपिक. थँक्यू सो मच फॉर युअर कॉन्ट्रीब्युशन. तुम्ही सहभाग दिला आहे, म्हणजे लक्ष आहे सर्वांचं. शब्बात आणि प्रेषित. आपण सब्बाताने करार, देवाने केलेला करार, 10 आज्ञा पण शिकलो आपण. 10 आज्ञामधली अगदी सेंट्रल अशी सेंटरला कोणती ही आज्ञा आहे की सबाताची आज्ञा आहे. आठवण ठेवून सबात पाळा, आठवण ठेवा म्हणून सांगितलेलं आहे. हे पण आपण शिकलो. आज आपण प्रेषित, जे बायबलमध्ये ज्यांचा उल्लेख, पॉल, एव्हान यांनी सबात पाळला का, हे आपण आज बघणार आहोत. तर त्याच्या येशूच्या सर्व शिष्यांनी शब्बाताचा मनःपूर्वक सन्मान केला. कसा केला? ख्रिस्ताच्या मरणाच्या वेळी हे म्हणजे त्यांनी कसं सबाताची तयारी, सबात दिवशी ख्रिस्ताच्या दफनाची तयारी केली, प्रिपरेशन डेला. शब्बाताच्या सुरुवात झाल्यावर त्यांनी प्रेत क्रियेची तयारी थांबवली आणि देवाच्या आज्ञेप्रमाणे ते लोक काय स्वस्थ राहिल्या. परत ज्या स्त्रिया, कोणत्या स्त्रियांची नावं सांगा बरं? सुवासिक तेल वगैरे घेऊन देवाच्या येशूच्या शरीराला लावायला त्यांनी तयारी केली होती, पण त्या गेल्या नाही. मार्था मगदलिया त्यांनी तयारी केली, पण त्यांना काय आठवलं की उद्या काय आहे? साबात आहे. साबाताच्या दिवशी आपण हे गोष्टी करू शकत नाही, म्हणून त्यांनी त्या दिवशी येशूच्या शरीराला तेल हे लावण्यासाठी घेतलेलं त्यांनी थांबल्या. त्या स्वस्थ राहिल्या आणि राहिलेले काम आठवड्याच्या पहिला दिवस रविवारी करण्याचे योजले. त्यांनी रविवारी योजने केली. त्यांनी प्रेत क्रियेची तयारी केली आधी आणि स्वस्थ त्या राहिल्या स्त्रिया, त्याचे शिष्य. आणि लूक 23:56 वचन, 24 लूक 24 आणि पहिला अध्याय वचन लिहून ठेवत जा. तर या दिवशी तयारी केली आणि साबात पाळला. येशूनी साबात कबरेत पाळला आणि या स्त्रियांनी साबात पाळला. आणि तिसऱ्या दिवशी रविवार, कॅलेंडरवर धडधडीत लिहिलेलं असतं कॅलेंडरवरती, आठवड्याचा पहिला दिवस कोणता आहे? रविवार आहे. आठवड्याचा पहिला दिवस रविवार आहे. हे सगळं धडधडीत दिसतं डोळ्यांनी, पण लोकांना कळत नाही. आणि ख्रिस्ताप्रमाणेच प्रेषितांनी देखील 7व्या दिवसाच्या शब्बात दिवशी उपासना केली. सुवार्ता प्रचाराच्या कार्यात प्रवासात असताना पॉलनं काय केलं? तो पॉलचं काय रुटीन, त्याचं पण ख्रिस्ताप्रमाणे पॉलचं पण रुटीन काय असायचं? पौलाचं सुवार्ता प्रचाराच्या कार्यात प्रवासात असायचा. तो गावोगाव फिरायचा, ते आपल्याला माहिती आहे. तो ठिकठिकाणी जाऊन प्रार्थना करायचा. आणि तो ह्याचं काय रुटीन होतं पौलाचं की प्रवासात असताना शब्बात दिवशी तो काय करायचा? सभास्थानात जाऊन ख्रिस्ताच्या सारखाच तो काय करायचा? देवाच्या भक्तीमध्ये असायचा, उपदेश करायचा. जर त्या ठिकाणी चर्च नसेल तर एखाद्या घरामध्ये तो भक्ती भरवायचा. ज्या ठिकाणी भक्तीसाठी सभास्थान नव्हतं त्या ठिकाणी शब्बाताच्या भक्तीसाठी सोयीस्कर ठिकाण तो शोधित असे. देवाचं वचन सांगते प्रेषित 16:13. आणि तो शब्बाताच्या भक्तीमध्ये भाग घेण्याद्वारे, स्वतः भाग घेणे ही गोष्ट लक्षात ठेवा. आपलं कर्तव्य शब्बाताच्या भक्तीमध्ये आपण भाग घ्यायचा. आपण कधी कधी म्हणतो की शब्बात दिवशी मला काय येतं, मला गायला येत नाही, मला हे करता येत नाही, काय हे काय. प्रत्येकाला देवानं काय दिलेलं आहे? एक टॅलेंट दिलेलं आहे.
एक दान दिलेलं आहे. त्या दानाचा उपयोग गाण्याचं असो, वाचण्याचं, देवाचा उपदेश करण्याचं, प्रचार करण्याचं असो, कोणतं ना कोणतं दान देवाने दिलेलं आहे. त्याचा उपयोग आपण सब्बात दिवशी देवाच्या पवित्र मंदिरामध्ये त्याचा उपयोग करायचा आहे आणि आपल्या लेकरांना देखील ही गोष्ट शिकवायचं आहे. आपल्या लेकरांना आजचं जग हे काय आहे, सोनेरी सगळं दिसतं, चमकणारं दिसतं आणि आपली लेकरं त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात. म्हणून आपलं कर्तव्य आई वडिलांचं, मोठे भाऊ बहीण या नात्यानं आपल्या लेकरांना हे शिकवायचं, शब्दात किती महत्वाचं आहे त्यांना शिकवायचं. ते इस्रायल लोकांच्या सारखे आजची मुलं देखील काय मागतात, प्रूफ्स मागतात, चमत्कार मागतात. काय केलं, हे केलं, ह्या गोष्टी आपल्याला देवाला लेकरांना आपल्याला सांगायचं आहे. आणि हा उपासनेचा विशेष दिन सब्बात हे जसे ख्रिस्ताने दर्शवले तसेच पौलाने केले आणि तसेच आपल्यालाही करायचंय. हे प्रेषिताने साप्ताहिक शब्दाचे केलेले काटेकोर पालन आणि वार्षिक विधी, ते जे इस्रायल लोकांमध्ये जे लोक होते ते काय करत होते, वार्षिक सब्बाताकडे त्यांचं जास्त, वार्षिक विधी यांच्याविषयी. तर पाऊल काय, जो देवाने दिलेला सब्बात आणि हे तुम्ही जे पाहता तुम्ही स्वतः, ह्याच्यामुळे कदाचित तुम्ही काय होणार, हे नियम तुम्हाला बंधनकारक नाही आहेत. हे नियम तुम्हाला बंधनकारक नाहीत, हे माणसांनी केलेले नियम आहेत. वार्षिक विधी नियम हे तुम्ही पाळण्यास बंधनकारक नाही, कारण ख्रिस्ताने हे विधी नियम वधस्तंभावर खिळून टाकले. आपण जर उत्पत्ती, आता सध्या मी उत्पत्ती, निर्गम, लेवीय हे माझे 3-4 पुस्तके आता परत एक वार मी बायबल वाचायला सुरुवात केली आणि खूप मनापासून ते विधी आणि चूक कळत न कळत असं माझ्या मनात आलं, अरे हे सगळे आज हिंदू लोक पण हे विधी करतात, बकरे कापणे आणि ते कसं हे करायचं, हे सगळं देवानी ह्याला अहरोनाला सांगितलं होतं. त्यांची मुलं, ते याजक कसा असायला पाहिजे, त्यानं कोणती कपडे घालायला पाहिजेत, वेदी कशी असली पाहिजे, हे सगळं वाचताना आपल्याला कळत न कळत वाटतं की हे तर हिंदू विधीप्रमाणे आहे. पण काय त्याच्यावरती हे सगळं जे जुनं ते ख्रिस्ताबरोबर हे विधी नियम वधस्तंभावर खिळून टाकले, हे सगळे खिळून टाकलेले आहेत. हे सांगा लोकांना. हे लोक पण म्हणतात, हे लोक हे बोलतात की हे असं, हे तुमच्या बायबलमध्ये पण आहे, हे पण हे सगळं कारण येशू ख्रिस्त हा आपल्या पापासाठी त्याला बली दिलेला आहे. तो स्वतः आपल्या पापासाठी स्वतः तो मरण पावलेला आहे. आणि त्या जुन्या चालीरीती आहेत त्या सगळ्या येशू ख्रिस्ताबरोबर खांबावरती खिळून गेलेल्या आहेत. पण शाब्बात नाही. शाब्बाताचा उल्लेख शाब्बात त्यांनी स्वतः जे वार्षिक शाब्बात आणि हे जे आहेत ते सगळे त्यांचे ते विधी होते, ते सगळे येशू ख्रिस्ताबरोबर खिळून टाकलेले आहेत. पण शाब्बाताचा शेवट झालेला नाही. लोक नेहमी आर्ग्युमेंट आपल्या बरोबर करतात की येशू ख्रिस्ताच्या मरणाबरोबर ते साबातही नष्ट, साबात देवानं नेमून दिलेला तो दिवस कसा नष्ट होईल. 10 आज्ञा दिलेल्या आहेत, 10 आज्ञा दिलेल्या आहेत आपल्या, त्या कधीही नष्ट होणार नाही. खाण्यापिण्याविषयी तुम्ही चिंता करू नकास. तुम्ही एक वचन मी सांगते, खाण्याविषयी किंवा पिण्याविषयी तसेच सण, अमावस्या किंवा शाब्बात याविषयी कोणी तुमचा न्याय निवाडा करू नये. या भावी गोष्टीचे प्रतिबिंब आहेत. शरीर तर ख्रिस्ताचे आहे, ज्या अर्थी या अवतारातील संदर्भ विधी आणि संस्कार शाब्बात यांच्याशी लागू आहेत, त्या अर्थी ते यहुदी लोकांचे वार्षिक सणातील विधी नियम शाब्बात आहेत आणि ते पूर्णतः ख्रिस्तामध्ये नष्ट झालेले आहेत. ते ख्रिस्ताच्या मरणाद्वारे ते जे एक विधी नियम आहे ते नष्ट झाले. त्याचप्रमाणे गलतिया या ठिकाणी विधी नियमशास्त्राचे पालन करण्यावर
पौलाने आक्षेप घेतला. त्याने म्हटले, दिवस, महिने, सणाचे काळ, वर्ष ही तुम्ही पाळता. तुमच्या संबंधाने केलेले माझे श्रम कदाचित व्यर्थ झाले असतील. म्हणजे पौल इथं लोकांकडे बोट दाखवून म्हणतोय की तुम्ही हे विधी पाळता, वार्षिक शाबात पाळता. हे मी तुम्हाला दिवस रात्र पायच वाट करत मी चालतोय, तुम्हाला हे खऱ्या देवाची वचनं सांगते. त्याच्याकडे तुमचं लक्ष नाही. तुम्ही ज्या गोष्टी नाही करायला पाहिजे त्या गोष्टी करतात. म्हणजेच काय व्हायला लागले, कदाचित तुमच्या संबंधाने केलेले माझे कष्ट कदाचित व्यर्थ झाले असतील, म्हणून मला आता तुमची काळजी वाटते. पौल बोलत आहे गलती 4 अध्याय 10 आणि 11 वचनामध्ये. इथं पौल त्यांनी स्वतः ज्या चालीरीती केलेल्या आहेत आणि जे स्वतःचे साबात त्यांनी बनवले आहेत, त्याच्याबद्दल पौल म्हणतोय की माझं कष्ट एवढं करतोय मी आणि मला वाटतंय की आता माझं हे कष्ट वाया जाईल. आता यव्हान काय म्हणतोय, आता यव्हानाच्या एका स्टेटमेंटमध्ये ते पण काही आपलेच ख्रिस्ती बांधव कसे चुकीचा अर्थ काढतात. यव्हान काय म्हणतोय, प्रभूच्या दिवशी मी आत्म्याने संचारित झालो. प्रगटीकरण 1:10. ह्या वचनाचा खूप वेगळा अर्थ काढला जातो. प्रभूच्या दिवशी आत्म्याने संचारित झालं. इथं लोकांना वाटते की प्रभूचा दिवस म्हणजे ज्या दिवशी मरणातून उठला तो दिवस, हा चुकीचा अर्थ लोक काढतात. प्रभू धडधडीत निर्गम 20:10 काय सांगते, 7वा दिवस तुझा देव परमेश्वर याचा साब्बात आहे. निर्गम 20:10. 7वा दिवस तुझा देव परमेश्वर याचा शाब्बात आहे. आणि तोच प्रभूचा दिवस आहे. प्रभूच्या मालकीचा दिवस शाब्बात आहे. देवाने ज्या दिवशी विश्रांती घेतली, जो नेमून दिला, आशीर्वादित केला, पवित्र केला, किती साऱ्या गोष्टी केल्या तेव्हाची आपण शिकलो देवाने केलेल्या कृती त्या दिवशीच्या. तरी देखील या वचनाला धरतात लोक. यव्हानाने काय म्हटलं, प्रभूच्या दिवशी मी आत्म्याने संचरित झालो. प्रभूचा दिवस म्हणजे साबात दिवस, नॉट दॅट संडे, नॉट द रिझरेक्शन डे. तो नाहीये, तो दिवस नाहीये. ही पण गोष्ट तुम्ही नोट डाऊन करा. यव्हानानं प्रगटीकरण 1:10 यव्हानाने म्हटले, प्रभूच्या दिवशी मी आत्म्याने संचारित झालो. हे विधान रविवार दिवसाच्या संदर्भात आहे अशी पुष्कळांची काय आहे, गैरसमजूत आहे. पण बायबलमध्ये केवळ शाब्बात हा प्रभूच्या मालकीचा दिवस आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि लोकांनाही आपण तेच सांगायचं आहे. लोकांनाही आपण काय तेच सांगायचं आहे. शब्बाताचा धनी असं म्हटलेलं आहे मार्क 2:28. पवित्र शास्त्रामध्ये प्रभू माझा दिन ज्याला म्हणतो तो 7व्या दिवसाचा शब्बात आहे. म्हणून यव्हान शब्बाताविषयी बोलत होता असा निष्कर्ष काढणे हे मूर्खपणाची गोष्ट आहे. ही मूर्खपणाची गोष्ट आहे. खरोखर हे निश्चित आहे की इन द होली बुक, इन द बायबल पूर्वी असे एकही उदाहरण आले नाही की त्यामुळे हे शनिवारचा रविवार झाला. कुठेही नाही. एखाद्यानं त्यांना छाती ठोकपणे विचारा, दाखवा तुम्ही कुठे आहे, हे तुम्ही विचारलं पाहिजे. रविवार असा कुठेही सांगितलेलं नाही. शब्बाताशिवाय आठवड्याचा दुसरा कोणताही दिवस पाळण्यात बायबलमध्ये कुठेही सांगितले नाही. दुसऱ्या कोणत्याही दिवसाला देवानं आशीर्वाद दिलेला नाही. दुसऱ्या कोणत्याही दिवसाला देवानं पवित्र केलेलं नाही. देवाने बदल करून शब्बाताचे पवित्र सप्ताहातील दुसऱ्या कोणत्याही दिवसाला कोणत्या दुसऱ्या दिवसाशी करार केलेला नाही. उलट पक्षी त्याच्या लोकांनी शब्बाताचे पालन निरंतर, काल पण मी तुम्हाला हा निरंतर हा शब्द हा खूप महत्वाचा आहे, निरंतर करीत राहावे असा देवाचा इरादा असल्याचे पवित्र शास्त्र विधित करण्यात आले. नवी पृथ्वी, नवीन आकाश निर्माण करणारा तो फक्त देव खरा येशूच आहे. पुन्हा एक वार येशू येणार आहे आणि आपण ती नवी पृथ्वीमध्ये नवीन आपल्या देशामध्ये आपल्या हक्काचं घर त्या ठिकाणी आपण जाणार आहोत. पण त्या अगोदर देवाने जे सांगितलेलं आहे आपल्याला करायला ते आपण
करायचं आहे. आता आपण शब्बाताचा अर्थ काय? अर्थ तर पहिल्याच दिवशी मी तुम्हाला सांगितलं की जे काही तुम्ही करता तो स्टॉप करणे, त्याला फुल स्टॉप देऊन तो पूर्ण दिवस देवाच्या सानिध्यात घालवायचा, कारण तो दिवस देवाने आशीर्वाद दिलेला आहे. तेच देवाने केलं आणि त्या दिवसाला शब्बात असं म्हटलेलं आहे. तो दिवस देवाने आशीर्वाद दिला, पवित्र केला. तो दिवस शब्बाताला विस्तीर्ण अर्थ असून तो खोलवर आणि समृद्ध धार्मिकतेने भरलेला आहे. शब्बाताचा अर्थ उत्पत्तीचे स्मारक किंवा उत्पत्ती निर्माण केलेले याचे चिन्ह काय आहे? शब्बात आहे. 10 आज्ञा शब्बाताला मूलभूत अर्थाचे एवढे महत्व देते कारण ते जगाच्या उत्पत्तीचे स्मारक ठरते. जग दुनिया जे काय दिसतं, 7वा दिवस शब्बात पाळण्याची आज्ञा उत्पत्ती कार्याशी अगदी निगडीत आहे. शब्बाताची स्थापना, त्याचे पालन ही उत्पत्ती कार्याची प्रत्यक्ष परिणिती आहे. त्याशिवाय संबंध मानवजात अशा प्रकारे उत्पत्ती कार्याचे स्मारक केल्यामुळे स्वतःच्या अस्तित्वाबद्दल ऋणी आहे. त्या अनुषंगाने देवाच्या उत्पत्ती सामर्थ्याच्या स्मारकाचे पालन करणे सर्व मानवजातीला बंधनकारक आहे असं म्हटलेलं आहे. हे बंधनकारक आहे, बंधन आहे आपल्यासाठी. तुम्ही हे करा. मग हे काल तुम्हाला सांगितले माझे विधी पाळा, म्हणजे तुम्हाला काय होणार नाही? कोणताही व्याधी होणार नाही. विधी आणि व्याधी हे देवाने स्पष्ट सांगितलेले. तुम्ही हे करा म्हणजे मी हे करीन तुमच्यासाठी. तुम्ही माझे विधी पाळा. हा मोठा विधी देवाने घालून दिलेला एक पाया, भक्कम पाया, आपल्या भक्तीचा पाया. हे पहिल्याने आपल्याला करायचंय. म्हणजे देव आपल्याला आपल्यावर कोणत्याही प्रकारचं संकट, शैतानाचा अटॅक आपल्यावर होणार नाही. कोणताही व्याधी आपल्यावर होणार नाही. उत्पत्तीचे काय म्हणून शब्बाताला निर्माण केले? स्मारक. हा शब्द लक्षात ठेवा. ते एक स्मारक आहे. कुणीतरी जागतिक मोठा लीडर किंवा नेता मेल्यानंतर त्याचं काय बांधतात? ते स्मारक बांधतात. आणि ते स्मारक नेहमी त्या ठिकाणी असतं. लोक तिथे जाऊन त्या ठिकाणी हार वाहतात, ते आपली भक्ती दाखवतात, त्याच्यामध्ये त्या व्यक्तीबद्दल प्रेम आपल्या अंतःकरणात आहे हे दाखवतात. त्याचप्रमाणे हे शब्बात हे उत्पत्तीचे स्मारक म्हणून जे शब्बाताचे पालन करतात ते कृतज्ञतापूर्वक कबूल करतात की देव त्यांचा काय आहे? उत्पन्न करतात. शब्बात पाळणे म्हणजेच इनडायरेक्टली व्हॉट? की आपण त्या निर्माणकर्त्यावर आपला विश्वास आहे. त्यांनी ही पृथ्वी निर्माण केली याच्यावर आपला विश्वास आहे. त्याची सत्ता आपल्यावर आहे. तो आपल्याबरोबर आहे. तो आपल्या जीवनामध्ये चमत्कार आहे. या गोष्टीवर विश्वास ऑटोमॅटिकली आपण ठेवतो. शब्बात पाळतो म्हणजे ह्या बाकीच्या गोष्टी आपोआप त्याच्यामध्ये येतात. आपली भक्ती त्याच्यामध्ये दिसते. अशा प्रकारे शब्बात संपूर्णतः स्मारक उत्सव म्हणून सर्व मानव जातीसाठी दिलेला आहे. सर्व मानवासाठी. जोपर्यंत आपण ह्या जगामध्ये आहोत, जोपर्यंत जगाचं अस्तित्व आहे, जोपर्यंत येशू सेकंड टाइम दुसऱ्या वेळेस या जगामध्ये येणार नाही, तोपर्यंत आपल्याला हे शब्बात पाळायचे आहेत. शब्बात हे एक स्मारक आहे, उत्पत्ती कार्याचे चिन्ह आहे. आता हे शब्बात उत्पत्ती कार्याचे चिन्ह आहे. आपला उद्धार करता कोण? ज्यानं स्वर्ग सोडून मनुष्य जातीच्या स्वरूपात तो जगात आला, तो उद्धार करता हा कोण? येशू. उद्धार कार्याचे, त्याच्या उद्धार कार्याचे देखील हे चिन्ह आहे. येशूच्या उद्धार कार्याचेही हे चिन्ह आहे. जेव्हा इस्रायल लोकांना देवाने मिसर देशाच्या सोडविले, तेव्हा अगोदरच उत्पत्तीचे स्मारक असलेला शब्बाताच्या आधी सिनाई पर्वतावरती मोशेला जेव्हा 10 आज्ञा दिल्या त्याच्या आधीच याचा उल्लेख मी कालच केलेला आहे. जेव्हा 10 आज्ञा दिल्या म्हणूनच म्हटलेलं आहे की शब्बाताची काय करा? आठवण ठेवा. त्याच्या आधी हा शब्बात हा
देवाने आशीर्वादित केलेले. साप्ताहिक शब्दाची विश्रांती योग्य रीतीने घेतली पाहिजे. आता ही शब्दाची विश्रांती, या विश्रांती या शब्दामध्येही लोक कन्फ्युजन होतात. विश्रांती म्हणजे फक्त त्या दिवशी घरी आपलं कामकाज सोडायचं आणि झोपून राहायचं असं नाहीये. त्या दिवशी आपण चांगल्या गोष्टी करू शकतो. हॉस्पिटलमध्ये जाऊन लोकांना व्हिजिट करणे, घरोघरी जाऊन प्रार्थना करणे, दुसऱ्यासाठी प्रार्थना करणे, आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करणे, पवित्र मंदिरामध्ये जाऊन भक्तीमध्ये भाग घेणे, या गोष्टी करायच्या आहेत आपल्याला. हे जे आहे हा शब्द विश्रांती म्हणजे फक्त झोपून राहणे दिवसभर सब्बाताच्या दिवशी असा होत नाही. आपलं कामकाज सोडायचं आणि ड्युटी नाहीये म्हणून फक्त घरी झोपून राहणे, याला विश्रांतीचा दिवस नाही. जे आपण काम करतो आठवडाभर ते काम नाही करायचं त्या दिवशी, पण देवाच्या वचनाची सुवार्ता सांगणे त्या दिवशी आपण करू शकतोय. आता तिसरा मुद्दा, पवित्रीकरणाची खूण. देवाने शब्बाताला आशीर्वाद दिला, पवित्र केला. शब्बात पवित्र केला म्हणजेच त्याने 6 दिवसात जे उत्पन्न केले त्या गोष्टी आशीर्वादित केल्या. शब्बाताला आशीर्वाद दिला, तो पवित्र केला, याचा अर्थ जी त्याची उत्पत्ती ती त्याने आशीर्वादित केली. मानव जातीला निर्माण केलं, मानव जातीला आशीर्वाद दिला. सूर्य, चंद्र, तारे, पाणी, पक्षी, हिंस्र प्राणी, जे काही सरपटणारे प्राणी, जे काही उत्पन्न केलं त्या शब्बाताला आशीर्वाद दिला. याचाच अर्थ त्यानं जे काही उत्पन्न केलं त्या गोष्टीला आशीर्वाद दिला, मानवाला आशीर्वाद दिला. आपण आशीर्वादित आहोत. 7व्या दिवशी देवाने आपल्यालाही आशीर्वाद दिलेला, आपल्याला पवित्र केलेलं आहे, आशीर्वाद दिलेला आहे. म्हणून हे शरीर आपण काय करायचंय, आपण स्वतःला रिस्पेक्ट द्यायचंय. आपल्याला स्वतःला, आपण कधी कधी स्वतःला कमी लेखतो. दुसऱ्यामध्ये काही चांगल्या गोष्टी आहेत ते बघून वाटतं की अरे आपल्यामध्ये ते नाही, आपण हे करू शकत नाही, आपण ते. पण आपण ही गोष्ट विसरून चालता नाही की मी देवाच्या हातची कृती आहे आणि देवानं मला आशीर्वाद केलेला आहे. देवाने मला 7व्या दिवशी काय केलेलं आहे, पवित्र केलेलं आहे. तो सब्बाताचा आशीर्वाद इनडायरेक्टली जे काही देवाने उत्पन्न केलं ती प्रत्येक वस्तू देवाने आशीर्वादित केलेली आहे. शब्दात परिवर्तन करण्याच्या देवाच्या सामर्थ्याची खूण पावित्र्याची किंवा पवित्रकरणाची खूण आहे. प्रभूने त्या दिवशी हे जाहीर केले की तुम्ही माझे शब्दात अवश्य पाळा, कारण तुमच्या पिढ्यानपिढ्या माझ्यामध्ये व तुमच्यामध्ये ही एक खूण ठरली आहे. यावरून हे कळावे की तुम्हास पवित्र करणारा मी परमेश्वर आहे. निर्गम 31:13, एहेजकेल 20:20. म्हणून शब्दात पवित्र करणारा देव याची खूण आहे. असे ख्रिस्त रुधिराने लोकांना पवित्र करण्यात आले. ख्रिस्ताच्या रक्तानं लोकांना पवित्र करण्यात आले. त्याचप्रमाणे पापांची क्षमा मिळवण्यासाठी विश्वासकांनी स्वीकारलेल्या रक्ताची खूणही शब्दात आहे. तुम्हाला जर पापाची क्षमा हवा असेल, देवानं आपलं रक्त येशूने क्रूस खांबावर सांडलं, त्या रक्ताचे साक्षीदार आपण आहोत. जे आपण त्या रक्ताचे साक्षीदार आहोत हे आपण हे स्वीकारायचे. ते त्या रक्ताचे साक्षीदार ते निश्चितच काय, शब्दाची खूण हे काय करणार आहेत, आत्मसात करणार आहेत. शब्दात ही रक्ताची खूण ही शब्दात आहे. देवाने जसा शब्दात पवित्र कार्यासाठी राखून ठेवला, तो पवित्र कार्यासाठी शब्दात राखून ठेवलेला आहे, तसेच त्याने आपल्या लोकांना पवित्र कार्यासाठी राखून ठेवलेले आहे. आपल्याला पवित्र कार्यासाठी देवाने राखून ठेवले. देवाने शब्दात हा पवित्र केला, तो शब्दात पवित्र कार्यासाठी राखून ठेवला. आपल्यालाही पवित्र करून आपल्यालाही त्या कार्यासाठी, देवाच्या कार्यासाठी राखून ठेवले. त्याचे विशेष साक्ष देण्यासाठी, त्यांचा
त्यांच्याबरोबर त्या दिवशी झालेल्या सख्य संबंध त्यांना पावित्र्याचा मार्ग दाखवतो. कोणती गोष्ट मार्ग दाखवते? की सब्बात पाळणे, तो राखून ठेवलेला दिवस, याचं पवित्र पालन करणे, याच्यावर आपलं काय, त्या देवावर अवलंबून राहतो. ती व्यक्ती निश्चितच त्या देवावर अवलंबून राहते. मीपणा काढून टाकून त्या देवावर अवलंबून राहते. हे ऑटोमॅटिकली होतं की जेव्हा आपण सब्बात पाळतो. ज्या सामर्थ्याद्वारे सर्व काही निर्माण केले, तेच सामर्थ्य त्याला सदृश अशा आत्म्याची पुन्हा उत्पत्ती करते. जे शब्बात दिवस पवित्र पाळतात त्यांना ती पवित्रकरणाची खूण आहे. आता खरे पवित्रीकरण म्हणजे काय? खरे पवित्रीकरण म्हणजे काय? खरे पवित्रकरण म्हणजे देवाशी एकत्रीकरण, देवाशी एकजीव होणे, त्याच्या स्वभावाचे एकीकरण. म्हणून आपण प्रार्थनेत म्हणतो, हे देवा, तुझ्या पावलावर पाऊल टाकून चालण्यासाठी मला सहाय्य कर, मला सहाय्य कर. देवाचं सहाय्य आपण मागतो, पण आपण स्वतः ते करत नाही. आपण जेव्हा आपल्या शरीर मनाची तयारी करतो, तेव्हा त्यानं जे या जगामध्ये ज्या गोष्टी केल्या, मानवाला काहीही अशक्य नाही हे त्यानं दाखवून दिलं. मी पण मानव तुमच्यासाठी झालो, हे अशक्य नाही. तुम्ही मानव लोक कारण पुष्कळ काय देता, कारणे देता की मी एक मानव, मी हे कसं करू शकेन. परंतु इथे काय सांगते की खरे पवित्रीकरण म्हणजे देवाशी एकत्रीकरण, एकजीव होणे, त्याच्या स्वभावामध्ये एकीकरण होणे, त्याच्या स्वभावाची काय करणे, जसा आहे तसा आपण नक्कल करणे. शब्बात आज्ञा पालनाची ही खूण, शब्बात पाळणे हे त्याचं अनुकरण आहे. ते देवाने ते राखून तो ठेवला दिवस, प्रेषिताने तो दिवस पाळला, ख्रिस्तानी तो दिवस पाळला, त्याचं अनुकरण आपल्याला करायचंय. जो मनापासून 4थी आज्ञा पाळतो तर सर्व आज्ञा पाळेल. जो मनापासून 4थी आज्ञा पाळतो. आपण असं म्हटलं आहे की एका जरी आज्ञेचा भंग केला तरी तो आपण काय ठरतो, ते आज्ञा न पाळणारे असे होतो. म्हणून प्रत्येक आज्ञा पाळणं हे अशक्य नाही. येशूने त्या आज्ञा पाळल्या, त्या आपणही पाळू शकतो. जो मनापासून 4थी आज्ञा पाळतो तो सर्व आज्ञा पाळेल. कालच मी तुम्हाला सांगितले की जो आपण जेव्हा ह्या सब्बात पाळतो म्हणजे त्याचाच अर्थ त्याच्या उत्पत्तीवर आपला विश्वास आहे. जेव्हा देवाने ती उत्पत्ती केली हे मान्य करतो, त्या देवावर जेव्हा आपण विश्वास ठेवतो, तेव्हा आपल्याला दुसरे देव नसतात. त्याचे पवित्रकरण आज्ञा पालनाद्वारे करण्यात आलेले आहे. कशाचे पवित्रकरण? कशाचे पवित्रकरण? जो मनापासून 4थी आज्ञा पाळतो तो सर्व आज्ञा पाळतो आणि त्याचे पवित्रीकरण आज्ञा पालनाद्वारे. आपलं पवित्रीकरण आहे ते आज्ञा पालनाद्वारे आहे. जो आज्ञा पाळतो तो त्या उत्पन्नकर्त्याला मानतो. 4थी ही झाली पवित्रकरणाची खूण. पवित्रीकरणाची खूण हे काय आहे? सब्बात आहे. जो आज्ञा पाळतो तो, जो 4थी आज्ञा पाळतो तो काय आहे, त्याच्यासाठी काय पवित्रीकरण आहे. त्याचा देवावरचा विश्वास आहे आणि तो इनडायरेक्टली मानतो की तोच माझा उत्पन्नकर्ता आहे. आणि आपण बाकीच्या देवावरती जे आपल्या समोर येतात, बरेचसे देव असे 36 कोटी देव आपल्या समोर येतात, ते 36 कोटी देव आपण बाजूला सारून एक उत्पन्नकर्ता याच्यावर आपण विश्वास ठेवतो. 4थी गोष्ट एकनिष्ठेची खूण, एकनिष्ठता. एदेन बागेच्या मध्यभागी बरे आणि वाईट याचे ज्ञान करून देणारे झाड आदाम आणि हवा यांच्या निष्ठेची कसोटी करण्याकरिता ठेवले होते. आता ते इतर झाडांसारखं तेही झाड होतं. ते झाड कदाचित ऍपलचं झाड असेल, कारण ऍपल देखील सुंदर फळ आहे, माहिती नाही. त्यावेळेस खूप सुंदर असं ते झाड होतं, ते फळ पण सुंदर होतं, चविष्ट होतं, ते सर्व होतं.
पण ते खरंच काय त्याच्यामध्ये अगदी हे आहे असं असं काही नव्हतं. फक्त देवाला पाहायचं होतं की ह्या झाडाचं फळ खाऊ नका. मनुष्य आज्ञा पालन करतो का हे देवाला पाहायचं होते. म्हणून साठी त्या ठिकाणी ते काय ठेवलं होतं, झाड मध्यावरती ठेवलं होतं. पण सैतानाने त्याला हवेला भुरळ घातली आणि तिने ती चूक केली. हे अशीच गोष्ट ह्या 10 आज्ञेबद्दल आहे. ही 4थी आज्ञा मध्यावर ठेवलेली आहे. शब्बाताच्या आज्ञेच्या बाबतीत हेच आहे, की ही जी आज्ञा ही मध्यावर ठेवलेली आहे आणि देव पाहतो की तू माझी ही आज्ञा पाळतोस की नाही. जसं ते झाड एदेन बागेमध्ये मध्यावर ठेवलं होतं आणि देवाला पाहायचं होतं की हा माझे मानव हा माझी आज्ञाभंग करतो का, मी जे सांगितले खाऊ नका हे खातो का. तसंच ही आज्ञा आहे, शब्बाताची आज्ञा. देव आपली परीक्षा पाहतोय, हे मी तुला करायला सांगितलं तू करतोय की नाही, माझी आज्ञा पाळतोय की नाही. पवित्र शास्त्र व्यक्त करते की ख्रिस्ताच्या द्वितीय आगमनापूर्वी सबंध जग 2 वर्गामध्ये विभागली जाईल. जे एकनिष्ठ आहेत आणि जे आज्ञा न पाळणारे आहेत. जे देवाची आज्ञा पाळतात, जे देवाच्या आज्ञा पालन. म्हणूनच आज आपण जगामध्ये पुष्कळ अशा पुऱ्या दुनियेमध्ये ख्रिस्ती धर्माची संख्या जास्त आहे. ख्रिस्ती धर्म आपल्या भारतामध्ये एवढे नाही आहेत, पण जगाची जर एकूण लोकसंख्या बघितली तर त्याच्यामध्ये ख्रिस्ती धर्माच्या बाबतीत जर तुलना केली तर ख्रिस्ती धर्म हा आपला टॉप वरती आहे. पण एवढं सगळं आहे धर्माची हे आहे, पण ह्याच्यामध्ये काय झालेले दुभागणी झालेले आहेत केवळ या गोष्टीमुळे. केवळ या गोष्टी आज्ञा पाळणारे आणि येशूवर विश्वास ठेवणारे, आज्ञा पाळणारे, आज्ञा न पाळणारे. जे आज्ञा पालन करतात ते आज्ञा कोणती पाळतात, जे एक झाड ठेवलेले आहे मध्यावरती एदेन बागेमध्ये, जी एक आज्ञा मध्यावर ठेवलेली आहे सब्बाताची, ती पाळणारे लोक. म्हणजे म्हणूनच म्हटलं जातं की 7 डे ॲडव्हेंटिस्ट रेमनंट चर्च, राखीव मंडळी, राखून ठेवलेली मंडळी. आपण आपल्याला अगदी भाग्यशाली मानलं पाहिजे की आपण त्याच्यामध्ये गणना होत आहे. आपल्यामध्येही आपण आपल्याला रेमनंट चर्च आपण म्हणतो, पण आपल्यामध्येही फक्त नावाला सब्बाताचं पालन करणारे लोक आहेत. फक्त नावाला. शेवटच्या काळामध्ये देवाचे सत्य जगापुढे अधिक स्पष्ट करणारे लोक ते आपण आहोत. जे सत्य आहे ते स्पष्ट करणारे लोक आपण आहोत. आपण आज्ञापालन करणारे लोक आहोत असं आपण स्वतःला मानतो. अंतर्मुख होऊया, खरंच आपण आहोत का, खरंच आपण आहोत का. आणि जर त्याच्यामध्ये कुठे थोडेसे हिंचस असतील तर ते काढून टाकून पूर्ण आज्ञेचं पालन करणारे होऊया. आणि हे शेवटच्या काळामध्ये हे जे सत्य आहे हे इतरांना सांगणं हे खूप महत्वाचं आहे. आणि ती जबाबदारी आपल्याला देवाने दिलेली आहे. आपल्याला एक शोधून काढून, आपण खूप थोडे ॲडव्हेंटिस्ट लोक आहे, आपल्याला शोधलेलं आहे देवाने, शोधून आपल्याकडे कार्य सोपवलेलं आहे. गो मेक डिसायपल्स, गो टेल, देवाला जा, तुम्ही जा. हे ब्रीदवाक्य जीसीनं हे केलं होतं की जा आणि देवाची सुवार्ता सांगा. आत्मे जिंका. हे आत्मे कशाने आपल्याला जिंकायचे, हे सत्य सांगून आपल्याला हे आत्मे जिंकायचे आहेत. म्हणून 10 आज्ञा, जसं ते झाड एदेन बागेमध्ये मध्यावर ठेवलं होतं, तशी ही 4थी आज्ञा, ह्याचं पालन आपण केले पाहिजे, जेणेकरून ऑटोमॅटिकली हा बाकीच्या ज्या आज्ञा आहेत त्याचं आपण पालन करू. पाच मिनिटात 2-3 मिनिट थांबायचं का सुधीर, सॉरी किरण? पाचवा जो मुद्दा आहे तो सहभागितेची वेळ. सहभागिता, सहभाग.
हे जे सत्य जे आहे आपल्याला ठाऊक आहे, त्याच्यामध्ये सर्वांना ओढून घ्यायचंय. सहभागितेची वेळ ही आता आहे. देवाने मानवाच्या सोबतीसाठी प्राणी, जनावरे निर्माण केली. उत्पत्ती 1:24-25. त्यांनाही देवाने आशीर्वाद दिले, त्यांनाही पवित्र केलं. आणि उच्च दर्जाच्या सहभागितेसाठी देवाने पुरुष आणि स्त्री ही उत्पन्न केली. स्त्रीला पुरुषाशी सहभागिता म्हणून, तिला सहाय्य करता अशी म्हणून निर्माण केली. परंतु शब्बातामध्ये देवाने मानव जातीला अतिश्रेष्ठ दर्जाचे सख्य दिले. त्याच्याबरोबरचे सख्य प्राण्याबरोबरच सहवास ठेवण्यासाठी किंवा परस्परांची संगत करण्यासाठी मानव प्राणी निर्माण केला नाही. ते देवासाठी निर्माण केले, जो आपल्याला जे निर्माण केले ते कशासाठी? आपण देवाशी एकरूप व्हावं. इतर प्राण्यांशी आपली कंपॅरिझन केलेली नाहीये. म्हणून जो एक मेंदू देवाने एक पॉवरफुल मेंदू दिलेला आहे, तो फक्त मानव प्राण्याला दिलेला आहे, की बरं वाईटाचं ज्ञान मानव प्राण्याला आहे. त्यासाठी देवाने मानव प्राण्याला निर्माण केलेलं आहे. कशासाठी निर्माण केलेलं आहे? शब्बातामध्ये देवाने मानव जातीला अतिश्रेष्ठ दर्जाचे मानले आहे आणि त्याच्याबरोबरचं सख्य, मानवाबरोबरचं देवाचं सख्य इतर प्राण्याबरोबर सहवास ठेवण्यासाठी किंवा परस्परांची संगत करण्यासाठी मानव प्राणी निर्माण केला नाही. ते देवासाठी निर्माण केला आहे. मानव प्राण्याला देवासाठी निर्माण केले. आपण इतर प्राण्यांशी संबंध ठेवण्यासाठी देवाने आपल्याला निर्माण केलेले नाही, तर आपण देवाशी निर्माण आपलं सख्य राखण्यासाठी, देवाची स्तुती आणि आराधना गाण्यासाठी मानव जाती निर्माण केलेले. विशेषतः शब्बात दिवशी देवाची उपस्थिती आम्हामध्ये असल्याचे आपल्याला अनुभवास येते का? शब्बात दिवशी देवाची उपस्थिती आम्हामध्ये असल्याचे आपल्याला अनुभवास येते का, हा प्रश्न मी तुम्हाला विचारते. आपण तो शब्बाताचा आशीर्वाद आपलं आणि देवाचं त्या दिवशी जे एक दुवा दोघांच्या मध्ये, तो अनुभव येतो का? शब्बात विषयी सर्व काही कष्ट करतो आणि त्या कष्टाला घाम आणि त्याला काही अंतच नाही. प्रापंचिक हालचालीला वाहून दिला प्रत्येक दिवस सारखाच असणार. तथापि शब्बाताच्या आगमनाने आपल्याला आनंद होतो का? आपल्या जीवनामध्ये फरक दिसतो का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारायचा. असं आठवड्याभराचं कष्ट हे आपण करतोच, आठवड्याभराचा घाम हा आपण गाळतोच, पण जसा सब्बात जवळ येतो त्या सब्बाताची तयारी आपण करतो का? सब्बात जवळ येत आहे आणि तो आनंद आपल्याला होतो का? पवित्र मंदिरामध्ये मी भक्ती जाऊन करणार आहे याचा आनंद आपल्याला होतो का? आणि त्याचा अनुभव आपण घेतो का? तो त्या प्रकारचे एक आनंद आपल्या जीवनामध्ये दिसतो का? आठवड्याभरासारखे आपण मरगळलेले त्या दिवशी असतो. शब्बात हा दिवस जे आठवड्याभराचा आपलं एक शारीरिक स्थिती, मनाची स्थिती असते ते बाजूला ठेवून सब्बात दिवशी आपण काय असलं पाहिजे? प्रसन्न असलं पाहिजे. सहभागितेची वेळ, ते आपण पूर्णपणे सहभाग आपण झोकून दिलं पाहिजे देवाला. सब्बाताच्या दिवशी ते आपण करतो का? कधी कधी आजारी असतो आपण, आठवडाभरामध्ये पुष्कळ त्रास असतो, पण सब्बाताच्या दिवशी आपण जरी चर्चला गेलो नाही, जाऊ शकलो नाही आजारामुळे, तरी घरी आपण बायबल उघडून त्याची भक्ती करणे, त्याच्या वचनाचं मनन करणे आणि तो जो आशीर्वाद आहे तो त्या दिवशी घेणे, जेणेकरून आपलं जे शारीरिक मानसिक जे व्याधी आहे ते निघून जाणार आहे. तो विधी देवाने घालून दिलेला तो दिवस पाळला तर आपला व्याधी हा निघून जाणार आहे. म्हणून आठवड्याभराचं जे एक कष्ट आहे ते आपण बाजूला ठेवून तो दिवस एक महत्वाचा दिवस म्हणून आपण त्याची तयारी आणि आपल्या स्वभावात, आपल्या वागण्यात बदल झालाच पाहिजे. त्या दिवशी तो बदल इतरांना दिसला पाहिजे. जे काही एकमेकाबद्दलचा द्वेष आठवड्याभरामध्ये कदाचित शेजाऱ्याशी भांडण झालं असेल, ऑफिस मधल्या लोकांशी, सगळं बाजूला ठेवून
काय 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 करायचंय? देवाशी आपल्याला एकरूप व्हायचंय, एकमेकाला क्षमा करायचे. कारण तीच गोष्ट परमेश्वराने, तीच गोष्ट ख्रिस्तानी आणि त्याच्या शिष्याने केलेली आहे. एकमेकाला काय करा? क्षमा करा. एकमेकाबद्दलचे जे एक हेवा द्वेष मत्सर बाजूला ठेवून सब्बात दिवशी तुम्ही सर्व विसरून देवाशी एकरूप व्हा आणि देवाच्या भक्तीमध्ये सहभागी व्हा. आता पुढचा जो आहे विश्वासाद्वारे नीतिमत्व याची खूण, हे आपण उद्याला